ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। यानंतर पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही हे खरं आहे। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला। फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। भिवंडी महाराष्ट्रामध्ये असल्याचा अबू आझमींना विसर, हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य। तर अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलनं उत्तर देणार मनसे आक्रमक। अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार, तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या, भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा, भाजपच्या नेत्यांच्या सूचना। राज्य सरकार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक, आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित घरांसाठी 10,000 रुपयांची मदत मिळणार, पूरबाधितांच्या खात्यात आजपासून 10,000 रुपये जमा होणार, पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। राज्यात 100% पीक पाहणी होणार, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी पूर्ण करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य, ई-केवायसी साठी 2 महिन्यांची मुदत, पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा, शिवतीर्थावर उद्या ठाकरेंची तोफ धडाडणार, शिवसेना भवन आणि दादर परिसरात दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आज 15वा दिवस, आंदोलक सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत रास्ता रोको करणार। कल्याणमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी, विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून अजब फतवा जारी, संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल, कांताबाई चंदुलाल इंग्रजी स्कूलला पालिकेची नोटीस। घर विकण्यासाठी म्हाडाकडून 5 वर्षाची अट काढून टाकण्याच्या हालचाली, ताबा मिळाल्यानंतर घर केव्हाही विकता येण्याची मुदत मिळण्याची शक्यता। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात डबल डेकर बस धावणार, डबल डेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज। अनिल अंबानींशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी, मुंबई आणि इंदूरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी, फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई, मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मान्सून संपल्यानं पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्षपूर्ती निमित्तानं टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात येणार, पंतप्रधान मोदी आज टपाल तिकीट आणि नाणे जारी करणार। आरएसएसचे संस्थापक डॉक्टर केशव हेवार यांना भारतरत्न द्या, भाजपच्या जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी, दसऱ्यापासून वर्षभर संघाचा शताब्दी महोत्सव। एसीसीच्या बैठकीत आशिया चषकातील ट्रॉफीवरून भारत पाकिस्तानमध्ये खडाजंगी, ट्रॉफी तुमची नाही तर एसीसीची मालमत्ता, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पीसीबीचे मुख्य मोहसिन नक्वी यांना सुनावलं, तर शेलारांच्या आक्षेपानंतर नक्वींनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।